संजय भाऊ लासुरे आलेले आहे। कपाशी पिकावरती हिरवा तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पुढील 2 दिवसात आमुषा असल्यामुळे कपाशी पिकावर पडणाऱ्या संभाव्य बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशी पिकावर औषधाची मागणी आपण केलेली आहे। त्या अनुषंगाने आपण ही फवारणी आता देत आहोत। आता जे आमुष्याच्या हिशोबाने मग आपण आता ही जी औषधं देत आहोत याची थोडक्यात ओळख मी शेतकरी बांधवांना करून देत आहे। हे जे अँटेना नावाचं औषध आहे यामध्ये ॲसिटामाप्राइड 20% SP, 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम, म्हणजे आपल्याला 250 लिटर पाणी लागणार आहे। आपली कपाशी आहे 1.25 एकर, तर त्या अनुषंगाने पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी आणि थ्रिप्स या किडीच्या नियंत्रणासाठी पसम ही कीटकनाशक। आणि ज्यावेळेस पसम आणि अँटेना एकत्र येईल त्यावेळेस हिरवा तुडतुडा, पांढरी माशी आणि थ्रिप्स आणि काळा मावा या 4 किडींना नियंत्रण या दोन्ही औषधामुळे मिळणार आहे। तसेच पुढील 2 दिवसामध्ये पोळ्याची आमुषा आहे, बोंडअळी पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात राहील। ह्या अनुषंगाने आपण हे जे ब्रह्मास्त्र EC फॉर्म्युलेशन लिक्विड स्वरूपातलं या ठिकाणी आपण ते 1:2 या प्रमाणात घेत आहोत। हे जे ओरासॉल आहे, ऑर्थोसिलिसिक ऍसिड, सिलिकॉनमुळे पानामध्ये हरितद्रव्याची निर्मिती होऊन पानं रफ होतात। परिणामी रोग आणि किडीपासून पिकाचा बचाव करण्यासाठी सिलिकॉनचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक उत्तम प्रकारचं पोषक म्हणून सुद्धा सिलिकॉन पानं रफ करणे, पानामध्ये हरितद्रव्याची निर्मिती वाढवणे आणि परिणामी पान एकदा रफ झालं की रोग आणि किडी विरुद्ध त्या पानाची प्रतिकारक क्षमता वाढ, परिणामी किडीला ते पान खरडता येत नाही अशा आणि हे जे आहे हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर, स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे। अशा एक पद्धतीने ही एकत्रित 4 औषधं इथे ठेवलेली आहे। याचं 250 लिटर पाणी करून ते 250 लिटर पाणी 1.25 एकरामध्ये आपण आपल्या फवारणी करणार आहोत।